नमस्कार मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे खेकडा पालनाविषयीची माहिती आणि ही माहिती आपण पाहणार आहे ओतूर गावामधल्या तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणच्या जे काही खेकडा पालन करतात व्यवसाय तर तेथील माहिती पाहणार आहे. त्याबरोबर हे जे आता खेकडा पालन बघतोय आपण समोर हे छोटंसं केलेलं आहे त्यांनी. ते 50 ते 60,000 रुपये या खेकडा पालनातून कमावतात आहेत. त्यांना आपण इंटरव्ह्यूसाठी म्हटलं पण त्यांनी आपल्याला काही इंटरव्ह्यू दिला नाही. त्यामुळं मला स्वतःहून ते खेकडा पालनाचं बघायचं होतं. त्यामुळं मी थोड्या दिवसाआधी तिथं पाहण्यासाठी गेलो होतो. खेकड्या पालनाचा व्यवसाय कसा चालतो? कसं करतात ते? आणि आपल्या ठिकाणी कोणी पण करू शकतो का? हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आणि जे काही तेथील जी माणसं होती, जे व्यवस्थापन बघत होते, त्यांनी जी माहिती सांगितली, ती आता तुम्हाला सांगणार आहे. आता जे पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली ज्यावेळेस, तेव्हा हे छोटंसं एक अर्ध्या गुंठ्याच्या आसपासचं तळ असेल, बाउंडरी बांधून घेतलेली आहे बाजूनी. एक 1.5-2 फुटापर्यंत बाउंडरी असेल आणि वरती 3-4 फुटाची जाळी असेल. जी बाउंडरी बाजूने मारली ती सिमेंटमध्ये काम केलेलं आहे पूर्ण आणि आतून टाईल्स लावलेले आहेत. जेणेकरून जो खेकडा आहे त्याला काही वरती चढता येणार नाही आणि आपल्या तळ्याच्या बाहेर जायला नाही पाहिजे तो. आणि खाली पूर्ण त्यांचा खडक आहे. त्यामुळं मुरम पूर्ण काळा खडक आहे. त्यामुळं त्यांना काही टेन्शन नाही का खेकडा खालून बाहेर जाईल. पण ज्यावेळेस आपण दुसरं कुठं करत असेल, माती करत असेल, मातीमध्ये किंवा मुरुम जरी असेल, तर मुरुमातून पण खालून जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल मग जर तुम्हाला शेतामध्ये करायचं असेल, तर खालून काँक्रीट करून घ्यायला लागेल. त्यानंतर वरतून माती टाकायला लागेल किंवा दगडी टाकायला लागेल आणि मग त्याच्यावरती पाणी टाकायला लागेल. असं करायला लागेल. तर यांचं हे जे आहे, इथं वरती त्यांची जी ऑलरेडी होती माती आणि त्यांनी अजून थोडेसे दगड-बिगड टाकले त्याच्यामध्ये आणि आतमध्ये कुंड्या पण टाकलेल्या आहेत. जेणेकरून खेकडे त्या कुंड्यांमध्ये जाऊन बसतात आणि त्यांना काढायला पण सोपं जातं. ज्यावेळेस ते कुंड्यावरती काढतात, त्यावेळेस ते खेकडे बरोबर त्या कुंड्यांमध्ये सापडलेले असतात. त्यामुळे ते काढायला पण अतिशय सोपं जातं. हा छोटासा त्यांनी ज्यावेळी सुरुवात केली या छोट्याशा जागेमधून, त्यावेळेस ते खेकडे धरणातून खेकडे आणले होते आणि जूनच्या आसपास पिल्लं द्यायला सुरुवात करतात खेकडे. त्याच्या अगोदरच त्यांनी जे मोठे-मोठे खेकडे होते, ज्यांच्यामध्ये पिल्लं होती, ते खेकडे त्यांनी स्वतः त्या तळ्यामध्ये सोडून दिले आणि कसं आहे, की तिथं लपण्यासाठी त्यांना जागा पाहिजे. त्यामुळं त्यांनी ती जागा बरोबर नॅचरल तयार केली आणि त्यामध्ये पाणी सोडत गेले. थोडं-थोडं पाणी राहिलं, एक थोडं निम्मं-निम्मं जरी पाणी राहिलं भरलेलं तळं, तरी चालतं. ते पूर्णच तळं भरलेलं पाहिजे ना असं काही नाहीये. आणि जे काही हे टाकी आहे त्याला ओव्हरफ्लो होऊन नाही जावं म्हणजे पावसाळ्यात पाणी निघून जावा, खेकडे वरतून निघून नाही जावं म्हणून खालून 2 पाईप पण सोडलेले आहेत, की ओव्हरफ्लोचं पाणी निघून जाईल तिथून. 1 वर्षभर त्यांना त्यांनी सांभाळलं आणि त्याला खाद्यासाठी मुख्य म्हणजे जे काही माशाचं वेस्टेज असतं, तेच खायला घातलं आणि 1 वर्षभर हे माशाचं वेस्टेज असतं, हे पूर्णपणे फ्रीमध्ये मिळतं. कुठं पण तुम्ही मच्छी मार्केटला गेले, तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. त्यामुळं जो सुरुवातीचा खर्च आहे, तळं बांधण्याचा म्हणा किंवा जे काही खेकडे आणले सुरुवातीला, त्याचाच खर्च आहे. मग नंतर हे सगळं काय हा व्यवसाय हा 0 बजेट शेतीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये येतो. आता तळं बांधायचा खर्च म्हटला तर फक्त बाजूने कंपाऊंड वगैरे मारलं तर 50-60 हजारमध्ये काम होऊन जाईल. पण जर आपल्याला साईडनी आणि खालनं जर काँक्रीट करायचं असेल तर तो खर्च खूप जास्त जाईल. 2-3 लाखाच्या वरती पण जायला बसलाय. आता पूर्ण नीट किंमत मी काय सांगू शकत नाही आहे. कारण की जे काही साईड कंपाऊंड आहे त्याला फक्त 50-60 हजारामध्ये आरामात होऊन जाईल. 1 वर्षानंतर त्यांनी आता विक्रीला सुरुवात केली आणि तेव्हापासून विक्रीला सुरुवात केली ते मार्केट करत गेले आणि सगळी काय जी विक्री आहे ती जागेवरती केली जाते. जवळपास डेली एक 10 ते 15 किलो खेकडे हे विकले जातात. त्या तळ्याच्या शेजारीच त्यांनी एक हॉटेल केलेलं आहे. तिथून पण त्यांचा खेकड्यांचा चांगला सेल होतो आणि त्यातून पण चांगला नफा मिळतो. जर खेकडे असे विक्रीमध्ये म्हणतात तर 300 रुपये किलोने ते विक्री करतात ते. तसं बघितलं तर महिन्याला एक 50 ते 60 हजाराचा निव्वळ नफा मजुरांचे सगळ्यांचे खर्च जाऊन 50-60 हजार रुपये त्यांना राहतात आहेत. आणि हे वर्षानुवर्ष जे काही मोठे खेकडे ते तसेच त्याच्या तळ्यामध्ये ठेवतात आणि तेच पैदास करत जातात आणि त्यांच्यामधूनच त्या खेकड्यांची संख्या वाढत चाललेली आहे. यांना खाद्य किती लागतं तर आठवड्यातून फक्त एकदाच खाद्य टाकतात ते आणि एक तुमच्याकडे 10,000 एक पिल्लं असतील तर त्यांना 1 किलो एक आठवड्याला खूप होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही हे केलं तर याची विक्री नक्की तुम्हाला कुठं करावी लागेल किंवा मार्केट मिळेल का याला? तर शेतकरी मित्रांनो याला खूप असं मार्केट आहे. कारण की आता खेकड्याची मागणी बघितली तर खूप मागणी आहे. कारण की याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असल्यामुळे कॅल्शियमची पूर्तता पण करण्यामध्ये खेकडा
हे जास्त सेवन केलं जातं. त्याचबरोबर मासे, मटण यांबरोबर खेकड्याचं पण जास्तीत जास्त सेवन केलं जातं आणि ते खेकड्याची मागणी पण मार्केटमध्ये खूप आहे. जर तुम्ही तुमच्या शेजारच्या गावात किंवा आसपास कुठे ॲडव्हर्टाइजमेंट केली तरी याचं मार्केट करायला आरामात तुम्ही मार्केट करू शकता. आणि फक्त अर्ध्या गुंठ्याच्या या शेततळ्यामधून तुम्ही 50 ते 60 हजार रुपये आरामात कमवू शकता. कारण की हे सगळं काय तुमच्यावरती मार्केटमध्ये आता ते 50-60 हजार रुपये कमवतात, तुम्ही 1 लाख रुपये पण कमवू शकता. का तुम्ही कसं मार्केट तुमचं क्रिएट करताय त्याच्यावरती पूर्ण आहे. आणि याचं प्रशिक्षण मित्रांनो कुठंच मिळत नाही. यामुळं जे काही करायचं असेल ते स्वतःच्या मनाने किंवा ते प्लांटला भेट देऊन असं करावं लागेल. तर ह्या व्यवसायामध्ये अजून चांगलं कसं करू शकतो, तर ज्यावेळेस आपण सुरुवात करू त्यावेळेस तळं बांधून त्यामध्ये मोठे मोठे जे काय आकाराचे खेकडे आहेत, ज्या फिमेल असतील आणि मेल दोन्ही पण सोडावे लागतील. आणि ते सोडल्यानंतर 1 वर्षभर तुम्ही त्याची अजिबात विक्री करायची नाही. त्याच्यामध्ये पाणी सोडत राहायचं आहे आणि खाद्य टाकत राहायचं आहे. 1 वर्षभर चांगली त्याची वाढ होईल आणि ते वाढ झाल्यानंतर तुम्ही त्याची विक्री करू शकता. आणि जशी जशी तुमची जर विक्री जास्त असेल तर तुम्ही एक दुसरी गोष्ट करू शकता की त्यातले जे मोठे मोठे खेकडे आहेत ना, जे की आता पिल्लं देतील असं वाटतंय, ते खेकडे काढून एक अजून दुसरं तळ करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. ज्यावेळेस तुमचा सेल जास्त असेल त्यावेळेची गोष्ट ही, पण ज्यावेळेस तुमचं 10-1 किलो रोजचे जातात त्यावेळेस ठीक आहे की एकच तळ्यामध्ये ते जी काही संख्या असेल ते आरामात ती रेप्लिकेट म्हणजे एक प्रोडक्शन होत राहील त्यांचं आणि त्याची संख्या तुम्हाला काही कमी भासायची नाही. पण जर 2 तळे केले तर चांगले. आणि तुम्ही व्यापाऱ्यांना जे काही व्यापारी असतात यामधले त्यांना पण गाठून त्यांना पण ठोकमध्ये विक्री करू शकता. अशा प्रकारे आपण हा व्यवसाय करू शकतो. त्याचबरोबर अजून 1-2 ठिकाणचे जे खेकडा पालनाचे प्रयोग आहेत तिथेही जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न माझा नक्की राहील.